आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून फेऱ्या वाढवण्याचा निर्णय। त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि गुंदवली टर्मिनलवरून शेवटची मेट्रो रात्री 11 वाजता ऐवजी 11:30 वाजता सुटणार आहे। मुंबईत मिठाईच्या दुकानांवर एफडीएची करडी नजर। नुकतीच अन्न व्यावसायिक आणि मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एफडीएची बैठक पार पडली। प्राईम लोकेशनवर होर्डिंग उभारून 150 ते 200 कोटींची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार। लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार। मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात आज मुंबई विभागामधील मोटरमनचं निषेध आंदोलन। सीआरएस कारवाईला मोटरमन तसंच लोको पायलट यांचा विरोध। काळे कपडे घालून निषेध नोंदवणार। पश्चिम रेल्वेवर 5 महिन्यात विना तिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून 62 कोटीहून अधिकचा दंड वसूल। लोकलसह पॅसेंजर ट्रेन आणि फेस्टिवल स्पेशल ट्रेनमध्ये तिकीट तपासणी मोहीम। गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 4.5 टन नारळाची विक्री तर 3,446 टन सफरचंदाची देखील विक्री झाली आहे। वांद्र्यातील माउंट मेरी यात्रेला आजपासून सुरुवात। 15 सप्टेंबरपर्यंत यात्रा सुरू राहणार। माउंट मेरी यात्रेसाठी बेस्टकडून जादा बसेसची सोय। गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील प्रदूषणामध्ये वाढ। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू तर प्रशासनाकडून क्लीन एअर बेटर हेल्थ हे ॲप कार्यान्वित करण्यात आले। गणपती विसर्जनाच्या निमित्तानं डोंबिवलीमध्ये माणकोली पुलावरील वाहतूक बंद। 1.5 दिवस, 2.5 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवस तसंच अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा निर्णय लागू असेल।